नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण भारताचे गव्हर्नर जनरल बघत आहोत. तर आज आपण बघणार आहोत लॉर्ड मेयो. ठीक आहे. अतिशय महत्त्वाचं आहे, याच्यावर प्रश्न पडलेले आहेत. याआधी आपण भारताचे कोणते गव्हर्नर जनरल पाहिलेत? लॉर्ड विल्यम बेंटिंग, सर चार्ल्स मेटकाफ, लॉर्ड ऑकलंड, लॉर्ड एल्म्बरो, लॉर्ड हार्डिंग्स, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड कॅनिंग, नंतर सर जॉन लॉरेन्स आणि आज बघणार आहोत लॉर्ड मेयो. ठीक आहे. तर लॉर्ड मेयोचा कार्यकाळ बघा, 1869 to 1872, 1869 ते 1872. दरवेळेस आपण पार्श्वभूमी बघत असतो, याच्यात पार्श्वभूमी नाही दिलेली, डायरेक्ट प्रशासकीय म्हणून स्टार्ट केलंय. ठीक आहे. तर प्रशासकीय सुधारणांमध्ये बघा, इसवी सन 1869 मेयोने खुद्द 42 शहरात म्युनिसिपल समित्यांची स्थापना केली. इसवी सन 1870 नंतर खेड्यात ग्रामपंचायतींची स्थापना करण्यात आली. प्रथम मुंबई प्रांतात जिल्हा समिती व तालुका समिती यांची निर्मिती व नंतर बंगाल प्रांतातही यांची निर्मिती करण्यात आली. त्यांच्या प्रमुखपदी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असे. इसवी सन 1870 भारतातील सुशिक्षित गटात दाटत असलेला असंतोष लक्षात घेऊन सरकारने एक ठराव पास केला. त्यानुसार एकूण सरकारी जागांपैकी 1/5 जागा या भारतीयांसाठी असाव्यात असा निर्णय घेण्यात आला. तसेच या अन्वये इंग्लंडमधील स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण न होताही पात्र भारतीयांची मुलकी सेवेत नियुक्ती करण्याचा अधिकार हा व्हाईसरॉयला देण्यात आला. 1872 याने भारताची पहिली जनगणना घडवून आणली. शेती व व्यापारासाठी स्वतंत्र खात्याची निर्मिती केली आणि स्टॅटिस्टिकल सर्वे ऑफ इंडिया SSI ची स्थापना केली. ठीक आहे. पुन्हा बघू, महत्त्वाचं आहे सगळं. 1869 42 शहरात म्युनिसिपल समित्यांची स्थापना. 1870 खेड्यात ग्रामपंचायतींची स्थापना. प्रथम मुंबई प्रांतात जिल्हा समिती व तालुका समिती यांची निर्मिती. नंतर बंगाल प्रांतातही याची निर्मिती. त्यांच्या प्रमुखपदी कोण? डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. 1870 मध्ये भारतातील सुशिक्षित गटात दाटत असलेला असंतोष लक्षात घेऊन सरकारने एक ठराव पास केला. त्यानुसार एकूण सरकारी जागांपैकी 1/5 जागा भारतीयांसाठी असाव्यात असा निर्णय. ठीक आहे. तसेच या अन्वये इंग्लंडमधील स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण न होताही पात्र भारतीयांची मुलकी सेवेत नियुक्ती करण्याचा अधिकार हा व्हाईसरॉयला देण्यात आला. 1872 याने भारताची पहिली जनगणना घडवून आणली. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट. शेती व व्यापारासाठी स्वतंत्र खात्याची निर्मिती केली आणि स्टॅटिस्टिकल सर्वे ऑफ इंडियाची स्थापना केली. ठीक आहे. आता शैक्षणिक मध्ये बघा, शैक्षणिक याने प्राथमिक शिक्षणावर भर दिला. तसेच मदरशांना अनुदानही दिले. भारतीय राजपुत्रांच्या शिक्षणासाठी राजकोट कॉलेज तसेच मेयो कॉलेज अजमेर हे सुरू केले. ठीक आहे. भारतीय राजपुत्रांच्या शिक्षणासाठी कोणतं कॉलेज? राजकोट कॉलेज आणि मेयो कॉलेज अजमेर सुरू केले. पुढे इतर मध्ये बघा, इतर मध्ये 1872 मेयो अंदमान येथील कैद्यांची पाहणी करण्यास गेला असता पोर्ट ब्लेअर येथे एका शेर अली नावाच्या पठाणाने त्याचा खून केला. खून झालेला पहिला व्हाईसरॉय म्हणून लॉर्ड मेयोचा उल्लेख केला जातो. 2 ऑक्टोबर 1869 मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म बॉम्बे प्रांतातील पोरबंदर येथे झाला. बघा, म्हणजे तेव्हा कोण होते? गव्हर्नर जनरल लॉर्ड मेयो. 5 नोव्हेंबर 1870 चित्तरंजन दास यांचा जन्म ढाका या ठिकाणी झाला आणि 15 ऑगस्ट 1872 अरविंद घोष यांचा जन्म झाला. 1871 सुरेंद्रनाथ बॅनर्जी ICS उत्तीर्ण झाले. पुढे बघा, घटनात्मक सुधारणा. इसवी सन 1840 14 डिसेंबर रोजी मेयोने सर जॉन स्ट्रॅची व विल्सन यांच्याशी विचार विनिमय करून आर्थिक विकेंद्रीकरणाचे विधेयक पास केले. यामुळे नगरपालिकांना आर्थिक स्वावलंबनाकडे नेण्यासाठी नगरपालिका कायदे करण्यात आले. सर्वप्रथम मद्रास 1871 व नंतर मुंबई, बंगाल आणि वायव्य प्रांतिक स्वायत्ततेची सनद. लोकशाही विकेंद्रीकरणाचा पाया घालणारा जनक अशी लॉर्ड मेयोची इतिहासात ओळख आहे.
इसवी सन 1872 याने इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872 हा पारित केला. कळलं, ज्याचं नाव आता बदललेलं आहे. 3 जी म्हणजे इंडियन पिनल कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट यांची नावं सध्या बदललेली आहेत आणि 1 जुलै 2024 पासून ती नावं अंमलात आलेली आहेत किंवा स्टार्ट झालेली आहे. हे रिसेंटचं आहे. ठीक आहे, त्या गोष्टी पण लक्षात असू द्या. 1872 याने इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872 हा पारित केला. मेयोने भारतीय दंड संहितेच्या कलम 124 ला कलम 124 जोडून राजद्रोही लेखांवर प्रतिबंध आणला. ठीक आहे, अशा पद्धतीने लॉर्ड मेयो आज आपण कंप्लीट केला आहे. आता आपले फक्त 3च अधिकारी राहिले या पुस्तकातले. एक लॉर्ड नॉर्थब्रुक, नंतर लॉर्ड रिटन आणि लॉर्ड रिपन. हे झाले की व्हॉइसरॉयचा आपली जी सिरीज आहे ती संपेल आणि आपण राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने या टॉपिककडे वळूया. धन्यवाद.